नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। मित्रांनो, यात्रा आणि जत्रांची सिरीज चालू आहे। तुम्ही तर पाहिलंच असेल, गेल्या काही दिवसांमध्ये आपले ब्लॉग अत्यंत सुपर फास्ट चाललेले आहेत। त्यातील एक ब्लॉग म्हणजे तो नंदिकेश्वर महादेव मंदिराचा, ज्याला तुम्ही प्रचंड आणि भरघोस प्रतिसाद दिलाच आणि त्या ब्लॉगच्या व्ह्यूज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने 1,00,000 क्रॉस झालेले आहेत। त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार। तर मित्रांनो, आज अशाच एका नवीन मंदिरात आलेलो आहोत आणि ते मंदिर आहे ठाण्याजवळ। नुकतंच ठाण्याजवळ एक तुळजाभवानीचं प्रचंड मोठं असं मंदिर तयार झालं। हे मंदिर 30 एप्रिल 2025 म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला। चला तर अशा ह्या तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरामध्ये आज ठाण्यामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया आणि तुमच्यासाठी हे नवीन मंदिर कसं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न। चला तर तुळजाभवानी मंदिरात जाऊया आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊया। तर मित्रांनो, आता आपण आलो आणि ओटी घेतली। ओटी घेऊन आता आपण मंदिरात जाऊया। चला। मंदिर हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील तुळजापूर येथे आहे आणि त्याच मंदिराची प्रतिकृती म्हणून ठाण्याच्या 5 पाकडी येथे हे प्रति तुळजापूर मंदिर बनवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हे मंदिर 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या मंदिराचे प्राण प्रतिष्ठेने उद्घाटन झाले। भक्तांनी देवी तुळजाभवानीची कृपा मिळावी व स्थानिकांना आध्यात्मिक अनुभवाचा अनुभव यावा म्हणून हे मंदिर बांधले गेले आहे। मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीमध्ये आहे। महाराष्ट्रात शैली वापरून दगडाचे बांधकाम करण्यात आलेले आहे। मंदिरात 30 फूट उंच शिखर, दीपस्तंभ, 26 खांबांनी हे मंदिर पूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधण्यात आलेलं आहे। मित्रांनो, देवी तुळजाभवानीची विविध शक्तीचे रूप मानले जाते। तिच्या दर्शनाने भक्तांना शक्ती, धैर्य, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे। मंदिरात शांतीचा अनुभव मिळतो, दिव्य वातावरण आहे म्हणून भक्त सकाळी आणि संध्याकाळी दर्शनाला येत असतात। या मंदिरामध्ये मित्रांनो, प्रामुख्याने सकाळी साधारणतः 6 ते दुपारी 12, दुपारी 4 ते रात्री 9 या वेळामध्ये हे मंदिर तुमच्या दर्शनासाठी उघडे असते आणि ह्या मंदिरामध्ये सकाळी 6:30 वाजता मोठ्या प्रमाणात आरती केली जाते। मित्रांनो, आता आपण तुळजाभवानी मंदिरात आहोत, जे ठाणा येथील 5 पाकाडीमध्ये आहे। आताच आपण देवीचं दर्शन घेतलं। देवीची मूर्ती अतिशय सुंदर, सुरेख आणि सुबक अशी आहे आणि हे मंदिरामध्ये दर्शन घेताना मला अक्षरशः तुळजापूरला आल्याचा भास झाला। म्हणजे इतकं मन प्रसन्न आणि प्रसन्न वातावरण होतं, ते अतिशय एकदम सुंदर वाटलं। तुम्ही बघताय मंदिराच्या ह्या चारी बाजूला आपल्याला या हत्तींच्या अशा मूर्त्या बसवलेल्या पाहायला भेटतात आणि तुम्हाला मागच्याही ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, हत्ती म्हणजे संपत्तीचं वैभव। म्हणजे पूर्वीच्या काळी गडगंज संपत्तीचं प्रतीक म्हणजे हत्ती हे मानलं जायचं। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि मंदिरावरची जी नक्षीकाम, बांधकाम
हे पूर्ण दगडांमध्ये केलेलं आहे. अतिशय सुरेख सुंदर असं मंदिर आहे, जे आपल्या ठाण्यामध्ये 5 पाकाडी येथे तयार झालेलं आहे. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर तुम्हाला बरीचशी हार, फूल, साडी, चोळी दुकानं पाहायला मिळतील. सो मित्रांनो, आता आपण ठाण्याच्या तुळजाभवानी मंदिरात आहोत आणि ह्या मंदिरापर्यंत आपण कसे आलो हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं. तर मित्रांनो, आपण ठाण्यापर्यंत ट्रेनने आलो. तिथून आपण 5 पाकाडी रिक्षा पकडली आणि रिक्षाने मीटरप्रमाणे 5 पाकाडीला आलो. 5 पाकाडीला आल्यानंतर कौशल्य हॉस्पिटलच्या बाजूलाच तुम्हाला हे प्रचंड भव्य मंदिर तुळजाभवानीचं पाहायला मिळेल. मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख आहे, बांधकाम अतिशय उत्कृष्ट आहे आणि इकडे आल्यानंतर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुळजापूरला गेल्याचा फील मंदिरातल्या मूर्तीकडे बघून वाटेल आणि खूपच सुंदर मंदिर आहे, आपल्या मुंबईमध्ये आहे. एकदा नक्की या आणि अशा या सुंदर मंदिराला भेट द्या जे आपल्या मुंबईमध्ये आहे. मित्रांनो, ही जत्रा आणि यात्रांची सिरीज तुम्हाला आवडते ह्या तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला नक्कीच कळतंय, कारण तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय आणि तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला नवनवीन ठिकाणी जाऊन नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप आनंद होत आहे. असाच प्रतिसाद द्या, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील. पुन्हा भेटूया नवीन अशा एका मंदिरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.